नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। बारामती श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्समध्ये निवडणूक आयोगाकडून सर्च ऑपरेशन। श्रीनिवास पवार योगेंद्र पवारांचे वडील। वाहनांची डिक्की खोलूनही तपासणी केली। अर्धा तास सर्च ऑपरेशन करून पोलीस निघाले। श्रीनिवास पवारांची प्रतिक्रिया। कळमनुरी पोलीस ठाण्याला वंचित बहुजन आघाडीसह धनगर हटकर समाज बांधवांचा घेराव। वंचितचे उमेदवार दिलीप मस्केंवर हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी। चंद्रपूरच्या मूळ तालुक्यातील कोसंबी येथे भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा। विजय चिमड्यालवार यांना भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप। भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा नोंदवण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी। कल्याण पूर्वेचे ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या कार्यकर्त्यांच्या वाहनावर हल्ला। उल्हासनगरमधील विठ्ठलवाडी परिसरातील घटना। हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती। पुण्याच्या पर्वतीत पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक। पर्वतीच्या उमेदवार अश्विनी कदम यांचा बिबवेवाडी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या। मतदारसंघात पैसे वाटप होत असल्याचा आरोप। नागपूरच्या काटोल शहरात पोलिसांचा रूट मार्च। अनिल देशमुखांच्या वाहनावर झालेल्या दगडफेकीनंतर पोलिसांकडून रूट मार्च काढत दहशत कमी करण्याचा प्रयत्न। वाहिनीवरील मालिकेतून शिंदे गटाचा प्रचार झाल्याची काँग्रेसच्या सचिन सावंतांची निवडणूक आयोगात तक्रार। शिंदे गटानं आचारसंहितेचा भंग करून हा प्रचार केल्याचाही केला आरोप। संभाजीनगरात बोटाला शाई लावून पैसे वाटप केल्याचा आरोप। अंबादास दानवेंकडून फेसबुक पोस्ट करत आरोप। शिरसाटांच्या सांगण्यावरून 2 कोटी रुपये पोलिसांनी सोडले। दानवेंचा गंभीर आरोप। माझ्या मतदारसंघात अफवांचा पीक उठवण्याचा प्रयत्न सुरू। पराभव दिसतोय म्हणून पोस्ट करत आरोप करतात। अंबादास दानवेंच्या फेसबुक पोस्टवर संजय शिरसाटांचं उत्तर। जतमध्ये नंबर प्लेट नसलेली गाडी पकडल्यानंतर गोंधळ। भाजप उमेदवार गोपीचंद पडळकरांनी पैसे वाटल्याचा आरोप। अपक्ष उमेदवार तवनगौडा रवी पाटलांचा आरोप। तवनगौडा रवी पाटील मनोरुग्ण माणूस। तवनगौडा पाटलांना 23 तारखेला मनोरुग्णालयात भरती करणार। पैसे वाटल्याच्या आरोपांवर गोपीचंद पडळकरांचं उत्तर। पुण्याच्या भोर मतदारसंघात निवडणूक यंत्रणा सज्ज। मतदारसंघात 564 मतदान केंद्र तर 3500 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक। 4,30,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। डहाणू विधानसभेचे बवियाचे उमेदवार सुरेश पाडवींचा भाजप उमेदवार विनोद मेढांना पाठिंबा। भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूतांच्या उपस्थितीत पाडवींचा पक्षप्रवेश। सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज। मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनसह सर्व साहित्याचं वाटप। कराडमध्ये मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज। मतदान प्रक्रियेसाठी 698 मतदान केंद्र असणार। 7,500 कर्मचारी निवडणूक प्रक्रियेसाठी तयार। लातूरमधील मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 9,534 कर्मचारी। अधिकाऱ्यांची नेमणूक। तर लातूरमधील मतदान केंद्रांवर वोटिंग मशीन जे आहेत ते पोहोचले। माढा विधानसभा मतदारसंघाच्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज। 355 मतदान केंद्रांवर मतदान होणार। मतदानासाठी लागणाऱ्या साहित्याचं निवडणूक कर्मचाऱ्यांना वाटप। नाशिकमधील नांदगाव विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज। 341 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून 3,43,096 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। विधानसभा निवडणुकीसाठी मालेगावात निवडणूक यंत्रणा सज्ज। मालेगाव मध्य आणि बाह्य निवडणुकीसाठी 696 बूथ असणार। मतदानासाठी लागणाऱ्या साहित्याचं वाटप पूर्ण। पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी 357 मतदान केंद्रे। मतदानाच्या साहित्याचं कर्मचाऱ्यांना वाटप। मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण। वाशिममधील 3 मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज। जिल्ह्यात एकूण 3 मतदारसंघासाठी 1100 मतदान केंद्र असणार। मतदान साहित्याचं अधिकारी कर्मचाऱ्यांना वाटप। जालन्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण। कर्मचाऱ्यांना व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीनचं वाटप। मतदान केंद्राबाहेरील पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात। अकोला जिल्हा प्रशासनाकडून मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण। मतदान प्रक्रियेसाठी एकूण 10,000 कर्मचारी आणि अधिकारी असणार। निवडणूक केंद्राबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। पुण्यातील मतदान केंद्राबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त। पालघरमध्ये निवडणुकीच्या मतदानासाठीचा साहित्याचं वाटप। 4,000 पोलीस कर्मचारी, 2,000 होमगार्ड आणि 8 सीआरपीएफच्या तुकड्या तैनात। निवडणूक कर्मचारी आणि अधिकारी मतदान केंद्रांवर पोहोचले।
सिंधुदुर्गात मतदानासाठी 4,500 निवडणूक कर्मचारी तैनात. सिंधुदुर्गात 3 जागांसाठी 17 उमेदवार रिंगणात. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात. उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण. निवडणूक काळात गैरप्रकार टाळण्यासाठी 36 ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवण्यात येणार. निवडणुकीच्या मतदानासाठी नाशिक जिल्हा प्रशासन सज्ज. अधिकाऱ्यांना मतदान साहित्याचं वाटप. निवडणूक कर्मचारी आणि अधिकारी मतदान केंद्रावर. चंद्रपूर मतदारसंघात मतदान पथकं केंद्रांवर रवाना. जिल्ह्यात 2077 मतदान केंद्रांसाठी 14,000 कर्मचारी जिल्ह्यामध्ये तैनात. धाराशिवमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त. 1,604 पोलीस कर्मचारी आणि 1,450 होमगार्ड देणार सुरक्षा. मतदानाच्या पार्श्वभूमीवर वाशिममध्ये सुरक्षा यंत्रणा सज्ज. जिल्ह्यात 100 पोलीस अधिकारी, 1,400 पोलीस कर्मचारी आणि 1,000 होमगार्डची नेमणूक. उद्या होणाऱ्या विधानसभा मतदानासाठी मतपेट्या आणि व्हीव्हीपॅट मतदान केंद्रांवर पोहोचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची लगबग. पालघर जिल्ह्यात 2,278 मतदान केंद्रांवर पार पडणार मतदान. कल्याण पश्चिम विधानसभेतील 445 मतदान केंद्रांवर 3,000 कर्मचारी सज्ज. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा दल तैनात. गुजरात पोलिसांचा फौजफाटाही मागवण्यात आला. मुंबईत विधानसभा निवडणुकीची निवडणूक आयोगाकडून तयारी. निवडणूक कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वाटप. विधानसभेबरोबरच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज. मतदान केंद्रात चित्रीकरण केल्यास गुन्हा दाखल होणार. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची माहिती. पुण्याच्या भोर मतदारसंघात होम वोटिंग आणि टपाली मतदान झालंय पूर्ण. मतदारसंघातील 945 निवडणूक कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिका देण्यात आल्या होत्या. मावळ मतदारसंघात 402 केंद्रांसाठी 2,500 कर्मचारी सज्ज. मतदारसंघातील मतदानाची तयारी पूर्ण. बीडमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करून मतदान करण्याचा संदेश दिला. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावं यासाठी जनजागृती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड शहरात मतदार जनजागृती रॅलीचं आयोजन. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच नागरिकांचा रॅलीत सहभाग. सोलापूरच्या करमाळ्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी 449 व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई. पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवर 2 पेक्षा अधिक गुन्हे नोंद असणाऱ्यांवर हद्दपारीचा प्रस्ताव. तर धाराशिवमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त. 1,604 पोलीस कर्मचारी आणि 1,450 होमगार्ड सुरक्षा देणार. वर्धा जिल्ह्यात शांततामय मतदान पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज. जिल्हाधिकारी राहुल कडिले यांची माहिती. नाशिकच्या येवला शहरात पोलिसांनी काढला रूट मार्च. नागरिकांनी निर्भीडपणे मतदान करावं. पोलीस प्रशासनाकडून आवाहन. गोंदिया जिल्ह्यातील आमगावात पोलिसांनी लॉंग मार्च काढला. तर निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क.